महत्वाचं ऍम्प्लिफाय म्हणजे काय ते बघूया। ऍम्प्लिफाय म्हणजे आता समजा आपण मोबाईलवर बोलत असताना जर कॉल आला तर आपल्याला जर आवाज येत नसेल तर आपण एक पर्याय निवडतो, तो कोणता? लाऊडस्पीकरचा। म्हणजे आहे ते सिग्नलची स्ट्रेंथ वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय। ऍम्प्लिफिकेशन म्हणजे माईक जे आपण बोलतोय, सो त्याच्यावर जर बघितलं आपण तर समजा 10 लोकांना बोलायला सहज नॉर्मल शक्य आहे, आणि 100 लोकांना जर बोलायचं झालं तर आपल्याला काय वापरावं लागेल? माईक वापरावं लागेल। म्हणजे आहे ते सिग्नल फक्त सिग्नलची काय करतं? स्ट्रेंथ वाढवून घेतं। म्हणजे इन द सेन्स ऑफ काय करतं? समजा हे जर सिग्नल असेल, हे जर सिग्नल असेल तर त्याचं अशा पद्धतीनं इन्क्रीज द ॲम्प्लिट्यूड, म्हणजे सिग्नलचं इन द सेन्स ऑफ काय वाढवतं? ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज करतं। क्लियर आहे? So increasing the amplitude, that is called as a transistor used as an amplifier or an amplification. So इथं जे आहे ते कुठलं ट्रान्झिस्टर आहे हे याच्यावरून कसं ओळखू शकतो आपण? हे एनपीएन ट्रान्झिस्टर आहे, हे इमिटर करंट असणार आहे, हे बेस करंट, बेस साइडचा रेजिस्टन्स असणार आहे, ही बेस साइड, कलेक्टर करंट। इथं जे आहे ते लोड रेजिस्टन्स आरएल, हे जे आहे ते व्हीसीई व्होल्टेज बिटवीन कलेक्टर अँड इमिटर, व्हीबी व्होल्टेज बिटवीन बेस अँड इमिटर, व्हीबीबी सोर्स व्होल्टेज, आणि इथं व्ही आहे इनपुट व्होल्टेज, हे व्ही0 आउटपुट व्होल्टेज, व्हीसीसी सोर्स व्होल्टेज। इथं एवढं लक्षात येतं तुम्हाला? काही अडचण आहे याच्यामध्ये? ही जी आहे ती फक्त अरेंजमेंट आहे। कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आपण वापरलं याच्यामध्ये। कोणतं वापरलंय? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे। तर आपण समजा सुरुवातीला इनपुट व्होल्टेज काहीच दिलं नाही, म्हणजे 0 दिलं। when input is 0 that time in the output side आपण काय केलं? किर्चॉफ लॉ वापरला। जर आउटपुट साइडला जर याच्या अक्रॉस जर किर्चॉफ लॉ जर वापरला तर तिथं मला व्हीसीसी बरोबर व्हीसीई प्लस आयसी इंटू आरएल, म्हणजे याच्या अक्रॉस जर मला व्होल्टेज जर काढायचं असेल तर याच्या अक्रॉस करंट किती आहे त्याच्यावरून डिपेंड आहे व्होल्टेज। म्हणून तिथलं जर व्होल्टेज पाहिजे असेल तर आयसी इंटू आरएल, म्हणजे व्हीसीसी जर याला पॅरलल असेल तर व्हीसीसी इक्वल टू व्हीसीई प्लस आयसी इंटू आरएल। मग इनपुट लूपला काय आहे? इनपुटला सुद्धा सेमच असेल। याच्यातलं व्होल्टेज, हे व्होल्टेज आणि इकडलं, म्हणजे आता येतं हे व्होल्टेज आणि हे व्होल्टेज इथं आहे। सो या दोघांची जर सिम्पली ऍडिशन केली तर मग काय येणार आहे? व्हीबीबी बरोबर व्हीबीई प्लस आयबी इंटू आरबी। आयबी इंटू आरबी म्हणजे या रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय व्होल्टेज आहे। सो या ठिकाणी बघा इथं जे आहे ते आपण काय केलं? समजा इनपुट व्होल्टेज काहीतरी दिलं, नॉट इक्वल टू 0, म्हणजे इनपुटला इथं काहीतरी व्होल्टेज दिलं, व्हेरिएबल व्होल्टेज दिलं, म्हणजे त्याच्या इक्वल टू नॉट इक्वल टू 0। 0 असला असतानाचं सिच्युएशन हे आहे। जर 0 नसताना काय होतं? कुठल्या व्होल्टेज मध्ये पहिला चेंज होतं? व्हीसीई मध्ये चेंज होतं। कशामध्ये चेंज होतं? व्हीसीई मध्ये चेंज होतं। त्याच पॅरलली कुठला? इमिटर करंट मध्ये चेंज होतं। आणि सेम हे कोणाला चेंज करतं? चेंज इन द आयसी करंट। नीट लक्ष द्या, मी काय म्हटलं? द व्होल्टेज बिटवीन द कलेक्टर अँड इमिटर फर्स्ट ऑफ ऑल चेंज when we have to give to the input of this circuit something, त्यावेळेस मग काय झालं? चेंज इन द व्हीसी, दॅट इज मीन बाय व्होल्टेज बिटवीन कलेक्टर अँड इमिटर चेंज, अँड ऑल्सो इमिटर करंट इज चेंज। these two change happen on the change in collector current, म्हणजे हे चेंज इन कशावर होतं? कलेक्टर करंट। मग तशाच पद्धतीने जर कलेक्टर करंट चेंज होत असेल तर चेंज इन व्हीसी व्होल्टेज सुद्धा होतं। मग व्हीसीसी काय असतं त्या ठिकाणी? फिक्स असतो, म्हणजे व्हीसीसी बदलणार नाही। सो या ठिकाणी हे जर बघितलं व्हीसीसी इक्वल टू व्हीसी, आपण हेच इक्वेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे। जर व्हीसी कॉन्स्टंट असेल, फिक्स असेल तर त्याची व्हॅल्यू 0 घेतो मी। इथं जर व्हॅल्यू 0 ठेवली तर मला व्हीसी इक्वल टू मायनस आयसी आरएल, म्हणजे ही व्हॅल्यू जर पलीकडे पाठवली तर ती काय होती? मायनस मला या ठिकाणी दिसेल। मग आपल्याला समजा या सिच्युएशन नुसार जर एवढ्या सगळं चेंज होत असेल तर त्या टायमिंगला सिमिलर टाइमला काय चेंज होणार आहे? आयबी मध्ये सुद्धा चेंज होणार आहे। चेंज इन आयबी दॅट इज ऑल्सो चेंज इन द आयसी। जर आयबी मध्ये चेंज होत असेल तर ऑल्सो कशामध्ये चेंज होतो? आयसी मध्ये चेंज होतो। हे म्हणजेच काय आहे? करंट गेन कुणाचा? पण एसी करंट गेन आहे। बीटा फॅक्टर म्हणजेच काय आहे? एसी करंट गेन आहे। सर काय डिफरन्स आहे एसी आणि डीसी मध्ये? नॉर्मल व्होल्टेज मध्ये दोघेही सारखी असतात।
नॉर्मल व्होल्टेज मध्ये काय दोघेही सारखे असतात, तर व्होल्टेज इकडून जास्त असेल तर ते थोडंफार वेगळं असणार आहे. दोघांची व्हॅल्यू सारखी आहे. त्याला काय सांगताय, इट इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ चेंज इन कलेक्टर करंट टू द चेंज इन बेस करंट. तिकडं बीटा डीसी मध्ये सुद्धा आपण तेच बघितलं. तर तीच व्हॅल्यू आहे आउटपुट व्होल्टेज, म्हणजे चेंज इन आउटपुट व्होल्टेज म्हणजे चेंज इन व्हीसी मध्ये. हे बघा हे दोघंही पॅरलल आहे. जर आउटपुट व्होल्टेज मध्ये चेंज होतंय म्हणजेच काय व्हीसी मध्ये सुद्धा चेंज होतंय, आणि त्याची व्हॅल्यू काय येते बीटा एसी आर एल चेंज इन आयबी. आता आयबी मध्ये चेंज होतोय म्हणजेच आपण त्याच्यामध्ये चेंज होतोय, आयसी मध्ये चेंज होतोय, म्हणून या ठिकाणी काय लिहिलं आपण आयबी. हे जे आहे ते व्होल्टेज गेन म्हणतो आपण. याला काय म्हणतो व्होल्टेज गेन. इट इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ आउटपुट व्होल्टेज टू द इनपुट व्होल्टेज. परत एकदा, इट इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ आउटपुट व्होल्टेज टू द इनपुट व्होल्टेज, दॅट इज कॉल्ड एज अ व्होल्टेज गेन. अँड एपी इज अन ए पॉवर गेन. एपी हे काय आहे पॉवर गेन आहे, दॅट इज इक्वल टू बीटा एसी इंटू एव्ही. हे एकदम सिंपल, फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला ऍम्प्लिफिकेशन म्हणजे काय होतं, एक्झॅक्ट कशा पद्धतीने होतं, कधी इनपुट 0 असताना आणि इनपुट 0 नसतानाच काय सिच्युएशन असते. याच्यातले काही फॉर्म्युले फक्त सीईटी साठी वापरलेले आहेत. थेरीसाठी याच्यावर कुठलाही प्रॉब्लेम नाही असता. काही पाठीमागच्या 10 वर्षाचा जर विचार केला तर एकदा सुद्धा माझ्या अंदाजाने एकदा सुद्धा हे नाही विचारलं गेलं, पण तरी याची